ती भाजी मला वाटलं हिरवी भाजी. अरे मग ती म्हणजे तुझ्या भाज्या आहेत, या भाज्या नाही आहेत असं का असं बघायला आवडतं? कारण तेव्हा कसं जुन्या आठवणी, नवीन कपल होतो, कुछ नया था, अलग था, अभी जुना हो गया ना. खरंच जुना झाला आता. पण लवकरच बॉब अँड कोमल कमबॅक करणार. मला असं वाटतंय की मी तुमच्यापर्यंत सांगू, पण ते काय असणार आहे काय नसणार आहे हे थोड्या दिवसांनी तुम्हाला कळणार. खूप छान. आलं लसूणच्या पेस्ट मध्ये दही टाकून केलं तर कसं होईल? काहीतरी युनिक भाई. दिमाग. कोण जिम चालू करता, कोण मी बायको सोडणार आहे. सतत आपण बोलतो ना, ते सतत बोलल्याने सतत गोष्टी होत असतात. काय पंचपक्वानच होते बरोबर. मला मग काय कळत नाही काय. हॅलो, कसं काय मंडळी, व्यवस्थित ना? तो काय बोलता, कसा दिसतोय? कोमल बोला असेल भाईनी ब्लॉग चालू केल्या गेला डायरेक्ट तारीफ स्वतःची. तर काय विषय आजचा विषय असा आहे की आज आहे गुरुवार आणि खूप साऱ्या भाजीपाला वगैरे घेऊन आली माझी बायको. म्हणजे आम्हीच गेलेलो. तो मी दाखवतो आता काय चाललंय काय नाही. जरा काहीतरी तुम्हाला शेअर करायचंय ते तुम्हाला मी सांगतो. पहिला असं मला वाटतं की ब्लॉग जो आहे ना आपण तो चालू करूया. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. मंदिर बघू शकता, एवढा भारी वाटतंय. वाव, सुन्न प्रसन्न, एकदम भारी वाटतंय. पूजा वगैरे केली, आज गुरुवार होता. जय साईनाथ, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तू भाजी विकायला बसली आहेस का? अरे भाजीवाली. मला मेथीची भाजी एवढी आवडते ना सिरियसली खूप जास्त. म्हणजे माझी फेवरेट. म्हणजे व्हेज मध्ये माझ्या फेवरेट गोष्टी काय काय बघ सांग, तुला माहिती का? बघ मी तुला एवढं सांगेल की आज तू ड्रेस वरती अशी सर्व कामं करतेस ना, ते मला जास्त भारी वाटते भाजीपेक्षा. नाहीतर मग काय, नाही तर मग काय ते टी शर्ट मॅक्सी सोडले, आता टी शर्ट आणि ट्रॅक वर आहे. कम्फर्टेबल वाटतं तेच माणूस वेअर करणार. यस. तुला मेथी खूप आवडते. फ्रुट्स मध्ये ड्रॅगन फ्रूट आवडतं, सीताफळ आवडतं. व्हेज मध्ये कारली आवडतात, फ्राय वाली. मेथी सगळ्यात जास्त. यू लव मेथी. अजून बाब एक एकदम जास्त आवडणारी गोष्ट आहे. जास्त आवडणारी गोष्ट काय सांग ना यार. वांगी. हा, वांग्याचं भरीत. वांगीच आवडतं मला पूर्ण. वांगी ते छोटीवाली काठीवाली वांगी पाहिजे. म्हणजे आमच्या गावाला भेटतात तशी, इथे मोस्टली भेटत नाही. तुमची काय फेवरेट भाजी ते सांगा. आपण नॉनव्हेज तर नेहमीच बनवतो, नॉनव्हेजचे नेहमीच व्हिडिओज काढतो. आज फर्स्ट टाइम तुम्ही मला वाटतं बघितलं असेल. हा, व्हेज ना. तेच असं वाटतंय की गवतामध्ये म्हैस बसली. गाड वाटते बघ. मी नाही ग, भारी दिसते. चल माझी व्हेज फेवरेट भाजी सांग. पनीर. भाजी बोललो मी, भाजी. भाजी. तुला भाजी आवडतात? ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. भाजी काय खाल्लीस तू? मी भाजी बोललो, भाजी. पालक पनीर आवडतं, पण पालक एकटं नाही आवडत ना. म्हणजे नवऱ्यानी फक्त ओळखायचं बायकोचं की बाबा भाजी खातो बाप तू. बापरे, मला माझं आयुष्य गेलं तुझ्यासोबत अर्ध. पण मला माहित आहे तू भाजी खातो. मला भेंडी ना आवडत, भेंडी फ्राय. हा, पण ती पण एकच टाईपची आवडते. नाही मग ती भाजी नाही, मग काय पनीर आहे. हा ठीक आहे चालेल. आवडणं म्हणजे काय, कसं आवडणं माहितीये का? जर आता मला मेथी आवडते तर मेथी कशा पण टाईपची बनवते मला आवडणार. मला वांगी आवडतात, मला भेंडी अशी भाजी याला फक्त ते चिरून अख्खी आणि त्यात मसाला नुसता. नाही पण भाजी वगैरे बनवली चवाची नाही लागत. भाजी बनवली तरी आवडते. म्हणजे तुझ्या भाज्या ज्या आहेत ते चवाच्या लागतात आणि माझ्या भाज्या ज्या आहेत ते चवाच्या नाही लागत. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चालेगा, मी हरली. अजून सांग, अजून एक व्हेज भाजी जी मला हल्ली रिसेंटली आवडायला लागली. वांग्याचं भरीत. सांग लवकर सांग. वांग्याचं भरीत आवडतं. व्हेज भाजी जाम मोठं माझ्यासाठी चॅलेंज आहे. बघ कोणतं, लवकर सांग. भाजी. मग मी समजेल की तुझं माझ्यावर लक्ष नाही आणि तुझं फक्त असं आहे की नाही, नवऱ्यानी प्रेम केलं पाहिजे, नवऱ्यानी मला ओळखलं पाहिजे, नवऱ्यानी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे
आणि हा ना, प्रत्येक ऐकू दे गोष्टी ना. नवऱ्यानेच सगळं केलं पाहिजे. तुझं काही फर्ज नाहीये. तू ना सध्या वांग्याचंच भरीत खायला लागलायस. आज आपण ती भाजी घेऊन आलोय. काजू, पालक, फ्लावर हा ती भाजी मला वाटली हिरवी भाजी. अरे मग ती म्हणजे तुझ्या भाज्या आहेत, या भाज्या नाही आहेत. मला वाटलं हिरवी भाजी. अरे तू मला हे विचार veg मध्ये- बापरे, हिरवी भाजी म्हणजे मला तू एक्सप्लेन कर भावा. तुम्हाला पटतंय? थांबा तुम्हाला पटतंय का हे सांगा. ऐक आता, हा. हिरवी भाजी, अच्छा, ही वाईट भाजी आहे असं? ही वाईट आहे, वाईट. ही हिरवी आहे, हिरवी. वांगे पण हिरवे असतात, निळे पण असतात, पण मला हिरवे वांगे आवडतात. मग भेंडी काय होतं? हिरवी. नाही, मग तेव्हा ती पण भाजी नव्हती मी ना. माझ्या दिमागात सगळे ग्रीन विचार करते. ग्रीन मध्ये काय आवडतं असं विचार केला. ये भगवान क्या जुलुम है. सॉरी देवा साईनाथा. ग्रीन विचार करते, ग्रीन. पण तू मला काय भेटली असेल अशी? कशी तुमची पण बायको अशीच आहे का? कशी किंवा तुमची गर्लफ्रेंड अशीच आहे का? कशी मी म्हणजे जास्तीत जास्त असं ऐकलंय की पोरींचा दिमाग जो असतो तो गुडघ्यात असतो. पण इकडे आमच्याकडे उलट आहे. वाह दीदी ते दिसते आता लोकांना. हा, दिसतंय सगळ्यांना. हा, बघा तुम्ही सांगा कोणाचं दिमाग किती धावतं आणि काय. हा, तुम्हीच कॉमेंट्स करा. ठीक आहे ना. आता काय हा, कर ना मग, काम करताना भेंडीची मला. भाजी बनवतात तुला येते का? हा, येते ना. कशी बनवतात? येते ना. का नाही येणार ना. कशी बनवतात मला काय माहिती. खाता येते? ते हे वालं का कुठून करतेस ते? येस. मला शेंगदाणे लावून भाजी बनवत नाही, एवढी आवडते ना ती. मी आता तीच बनवणार. तोंडाला पाणी सुटलंय, एवढी आवडते मला. हो ना, ऐकलं का? ऐका नीट. हा ना का, अर्ध्या भाज्या खातच नाही. त्याला कळणार कसं? खाल्ल्यावर कळतं ना की माणसाला कसं लागतं ते. खातच नाही तर कसं कळणार सांग? एक काम कर, तोंडाला सुटलेलं पाणी आहे ना ते पी आणि पोटभर. हा नाही का, फ्लावर खात नव्हता, फक्त भेंडीच खायचा. आणि नाही का हे खात नव्हतं, काय बोलतात त्याला, वांग भरीत नव्हता खात. एकदा मी त्याला बोलले, एकदा खाच बघूच काय होतं. मला बघायचं तुला काय होतं. वांग्याचं भरीत खा आणि खाऊन बघ. मी एक घास खाल्ला, मग नंतर आवडायला लागला. बोलतो अरे भारी लागतं रे. तरी तुला आठवत नाही की माझ्या नवऱ्याला रिसेंटली कोणती भाजी आवडायला लागली? फ्लावर आता म्हणजे हे आवडायला तुझं माझ्यावर लक्ष आहे असं? नाही, मला हिरवी भाजी मी विचार करत हा. होते. फ्लावर ते म्हणूनच तर बोललो ना, पोरींचं दिमाग फक्त गुडघ्यात असतो. पण तुझ्या बायकोच दिमाग खूप चांगला आहे. हो, खूप चांगलं आहे, ते दिसलं. तू लक्की आहेस. हो, मी खूपच लक्की आहे की देवाने मला अशी बायको दिली. तू लक्कीच आहेस मग तू. हो ना. हा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मलाही सांग, आपण युट्यूब कधी चालू केलेलं? युट्यूब आपण 2021 ऑक्टोबर. तेरे को डेट मालूम है? डेट नहीं मालूम, मेरे को महीना मालूम है. मला असं वाटतं की तुम्ही स्क्रोल करून बघून मला कॉमेंट्स करून माहितीये मी ना, आम्ही ना आमचे जुनेवाले व्लॉग बघत त्या दिवशी, एवढी मजा येते ना. म्हणजे आम्ही स्वतःने नाही बघितलेले व्लॉग्स आहेत ते. आता आम्हाला काहीतरी नवीन वाटतं बघायला. तुम्ही पण नवीन कोण असतील तर जाऊन बघा. अरे एवढी मजा ना, एवढा फनी व्लॉग्स होते ना ते. विषय काय माहितीये का असं बघायला आवडतं? कारण तेव्हा कसं जुन्या आठवणी, नवीन कपल होतो, कुछ नया था, अलग था. आता काय अभी जुना हो गया ना. खरंच जुनं झालं आता. आता थोडं वेगळं झालं. सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्यात. फक्त एक्सपेक्टेशन आता फक्त टेन्शन पोरांकडनं. आहे. टेन्शन कसलं? सगळ्या गोष्टीचं, म्हणजे आपलं ह्याचं कसलं, करिअरचं, बिझनेसचं, काय केलं पाहिजे, EMIचं, म्हणजे खूप सारे टेन्शन असतात माणसाला. आता आपण किती पण दाखवलं की आपण नाही, आम्ही खूप हॅप्पी आहेत असं आहे, पण पर्सनल लाईफ आपण नाही सगळ्यांची सांगत. वेगवेगळी असते. कारण कसं EMI आपल्यालाच भरायचं आहे. सो आता रिसेंटली आमचे ब्लॉग्स वगैरे पण नाही चालू आहेत. किती दिवस झाले, खूप दिवस झाले ब्लॉग नाही. तुम्हाला पण माहिती, लवकरच बॉब अँड कोमल कमबॅक करणार आहेत. कमबॅक करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने करणार आहे. खरं तर मी काहीतरी करणार आहे आता ह्या वेळेस. मी विचारच केलेला आहे, मी काहीतरी कोमलनी माझं केल्यानंतर एक मी अस्तित्व करणार तयार करणार आहे. आणि ते तू कोमल सांगते, खरात शेअर असतं. करते. हो,
मला असं वाटतंय की मी तुमच्यापर्यंत सांगू, पण ते काय असणार आहे काय नसणार आहे हे थोड्या दिवसांनी तुम्हाला कळणारच. पण माझी इच्छा आहे की मी स्वतःचं काहीतरी करू आणि म्हणजे एक स्वतःचं अस्तित्व रेडी करू आणि दिवसभर बिझी असू, मला काही घेणं देणं नाही कुठचं काय काय करायचं काय नाही. फक्त आणि फक्त एकच मोटिव्ह, करिअर बनवायचंय, पैसा कमवायचाय, घरदार करायचंय, पोरणबाळांना आपल्या होणाऱ्या पोरणबाळांना म्हणजे चांगलं आयुष्य भेटलं पाहिजे, बस बाकी काय नाही. आपण जसं स्ट्रगल केलं तसं मला असं वाटत नाही माझ्या मुलांनी तसं स्ट्रगल केलं पाहिजे. सो त्यासाठी मी थोडंसं थांबली आहे याच्यासाठी. नक्कीच कॉमेंट करून सांगा की हिच्या दिमागात काय चालू आहे. नाही असं असतं, आपण नाही विचार करू शकत कोणाच्या दिमागात काय चालू आहे, पण ज्याच्यावरती जे बिततं त्यांनाच माहित असतं सगळ्या गोष्टी, असं असतं. ते तर आहे, सगळ्यांच्या लाईफ मध्ये काय ना काय चालूच आहे. मी जेवढं बघते ना आजकाल सगळ्यांच्या लाईफ मध्ये काय ना काय चालू आहे. कोणाचं दिसतं तर कोणाचं नाही दिसत. काय चाललंय? आणि मेथीची भाजी, भाकरी, अजून आपण मगाशी गेलेलो जेवायला ते. अच्छा, माझ्या बायकोनी ना डेली ना मिनी ब्लॉग्स चालू केलेत. येस, तर मिनी ब्लॉग सुद्धा जाऊन नक्कीच बघा. इथे भाकऱ्या पीठ खराब झाले रे, भाकरी वळत नाहीये. लय दिवस झाले ना पिठाला म्हणून. तेच बोललो, तुझ्या भाकऱ्या कशा फुगत वळतच नाही. लय ट्राय केलं मी, जाम वळलं. नाही तर आतापर्यंत तुझी पटेली चालू झाली असती. बरोबर बोलतोस. हे काय? शेंगदाण्याचं कूट टाकतात पण मला कूट नाही आवडत, मला दाताखाली आलेलं नाही आवडत. लसूण, शेंगदाणे आणि मिरची. हा, तर माझ्याकडे अरे यार हा तरी मग फुगेल बघ. म्हणजे इथे मेथी, भाकऱ्या आणि हे फ्राय करते. काय आहे ते? मिरची. ओके, फुगून दाखवू? फुग ना प्लीज यार, जशी झालीस तशी फुग प्लीज, जशी झालीस तशी फुग. आता काही टेन्शन नाही, सगळे माझ्यावर फुगतात, तू पण फुग प्लीज. नाही फुगत ती, म्हणजे एवढी चांगली पोरगी तिच्यावर फुगणं चांगली गोष्ट नाहीये. खुद की तारीफ खुद के मुंह से. काय करू, नवरा करत नाही तर मग स्वतःला करा. अगं बाबा तारीफ, तुला आता काय बोलू मी. कधी केलीस बाबा? आय एम सो लकी कोमल, तुला आवडणारी गोष्ट. तू करतोस असं नाही. आय एम सो लकी की मला तू भेटली. मी देवाचे उपकार कधीच विसरणार नाही की मला अशी बायको भेटली. नकोच विसरायला. अरे मग सिरियसली बोलतोय ब्रो मी. हे काय असंच टाइमपास? टाइमपास. ठीक आहे, जेवण वगैरे बनवू द्या, बनव फटाफट. पप्पाला आवडते ना मेथी? या, पप्पा लाईक्स मेथी. माझा ड्रॉप हा आणि मी नाही, हा ते खाणार आहे, त्याला तडका देणार. ड्रॉप टाकायचा टाइम झालाय. बाप रे, दाखव 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 दाखव. नाचता नाचता झाली आईला, नाचायला कशाला पाहिजे तुला कोमल? या पागल झाली आहेस का कोमल? स्वतःच बोलते. हॅलो, जेवायला बसलेले आहेत, बघू शकता. मस्त झाली आमची मेथीची भाजी. मला ना वाढलीस. तू नाही खाणार का? देऊ खाऊन बघशील ना, आता तू वाढली ना म्हणजे त्याशी केलेलं असं म्हणून नाही दिलं. कशी झाली मेथीची भाजी? खूप छान छान झाली. मम्मी आणि रोहित कुठे आहेत? किती दिवसांनी खाल्ली माहितीये? हा, आपण टॅपला होतो ना, स्टॅप्स बोईसरला, तेव्हा ही अशी बनवलेली होती. मम्मी रोहित कुठे आहे? मम्मी रोहित गेले मामाकडे. मामाकडे. आज शेवटचा गुरुवार, सो शेवटचा गुरुवार आहे. पूजा वगैरे चालू आहे तिकडे, तर गेलेत. बॉबीला रिक्वेस्ट करून मेथी खाऊ घालते. जिंदगी त्या जबरदस्ती जगतोय, आता जेवण पण जबरदस्ती. हा करावं लागणार. जगतोयच ना जबरदस्ती, आता कर जेवण पण. मग तुम्ही जिंदगी जबरदस्ती जगताय की तुमच्या मर्जीने जगताय? लग्न केल्यापासून जिंदगी कशी असते ते तुला कळलं असेल. हे तोंड वाकडे करून खात असं नको खाऊ, मला आवडत नाही असं. हा असं करून खायचं. मला आवडत नाही पण तोंड वाकडं करून खात असेल तर सांग ना. खाल्लीस? आता अजून देऊ? अजून देऊ? खातोय ना. थोडी जास्त जास्त घे ना, काय भाकरीच खाल्ली नाही, नसती. जास्त खाल्ली मी.
मी खाऊ घालू? जिंदगी पकडली आहे. माझं म्हणणं आहे की भाजीपाला खाल्ला पाहिजे. काहीच भाजीपाला खात नाही असं कसं चालणार भाऊ? बरोबर आहे. मग तुमचं पण असंच आहे ना? नाही, ते सगळं खातात. गाईज आम्ही लोक खाली चालण्यासाठी आलोय आणि आम्ही डेली येतो कारण जाम पीस वाटतं. बघू शकता. तुम्हाला माहिती आहे अच्छा मागच्या ब्लॉग मध्ये आपण टाकलंय ना, यस. जीवदानी आई दिसते इकडनं पूर्ण डोंगर. आणि मी ड्युएल कॅमेरा चालू केले कारण कसं माझा पण चेहरा दिसला पाहिजे. मला माहिती हो तुम्हाला माझा चेहरा बघायची उत्सुकता लागते म्हणून मी ड्युएल कॅमेरा चालू केले. तिकडे आमची जीवदानी आई दिसते. मस्त ना? दर्शन घेऊन तुम्हाला असं कसं तरी वाटत असेल ना की अरे शूट करताना माझा चेहरा कसा होतो. शूट करतोय ना मी तर माझा चेहरा पण दिसतोय ना. मी कसा शूट करतो, माझ्या तोंडाचा एक्सप्रेशन कसे आहेत मी मला बघतोय. तुला तू आता कुठे इंटरेस्ट राहिला तुला मला बघायचं? नाही यार, आय लव्ह यू. नाही राहिला आयुष्यभरासाठी लग्न केलेलं तुझ्यासोबत. 7 जन्मासाठी. साहे नको. 7 जन्म मधले मेले 6 जन्म कॅन्सल करणार आहे. कॅन्सल करणार नको. ही जिंदगी जाम मी सुद्धा गेल्या जाम स्ट्रगल वाली लाईफ आहे भाई. नको. 6 जिंदगी कॅन्सल करायच्यात आपल्याला. गुड मॉर्निंग. काय चाललंय? बनवते एक जेवण. तुला बोललेलास ना तू काल मी तुझ्यासाठी फ्लावर नाही बनवला. अच्छा फ्लावर. आणि काय काय केलंयस? अजून डाळ बनवलीये. युअर फेवरेट मेथी. मेथी ती कालची गरम करते. भात पण कालचा आहे तो गरम करते. आणि फ्लावर बनवते. सगळं काढलंय 2 मिनिटात. फ्लावर भाकरी पण म्हणलं. भाकऱ्या पण बनवल्या? एकच खा गप बसा. मी सुद्धा मस्त आंघोळ वगैरे केली आहे. कोमलने पण मॉर्निंगलाच आंघोळ वगैरे करून देवपूजा करून जेवण वगैरे बनवायला घेतलेलं आहे. मिनी ब्लॉग मध्ये बघा तुम्ही तिच्या. ही रेसिपी सांगायची इच्छा आहे तुला? काय इच्छा आहे? फक्त ठेचा, लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि हळद आणि मीठ, काहीच नाही. आणि थोडंसं तेल जास्त टाकायचं कारण की ते शिजलं पाहिजे. कारण की आपण त्याच्यावर झाकण नाही ठेवणार आहे. त्याला वाफेवर म्हणजे असंच शिजवायचं त्याच्या ह्याच्यात. तुम्ही आंघोळ केली का नाही पप्पा अजून? माझी आंघोळ सकाळी जाऊन मी जीवदानीला जाऊन आलोय. आज शुक्रवार होता. टी शर्ट तीच घातली आहे ती कालची. कालची टी शर्ट घातली म्हणजे घाई सकाळी मम्मीला तयार व्हायला टाइम. म्हटलं चला पटकन जाऊन येऊ आणि रोपेने जाऊन आलो आज. ती नवीन टी शर्ट दाखवली आहे बर्थडेला घातलेली. ती फक्त मला आवडली तर मी तीच घालतो असं आहे माझं. अच्छा मग बर्थडे साठी दाखवलेली ती काढा वापरायला संध्याकाळी घालेन. अच्छा माडला पुढच्या बर्थडे साठी ठेवताय? नाही काय चाललंय? तुला तंदुरी खायची ना, डाईट करतोय. अशी ऍक्टिंग करते जसं का मला माहितीच नाही काय चाललंय. तुम्हाला सांगण्यासाठी बोलतो तो काय चाललंय ना. आणि मेन गोष्ट मला ही बोलली आहे की बॉब तू आता कॅमेऱ्याच्या मागून ये आणि बोल की अरे कोमल सरक नाही यार, तू सकाळपासून कामं करते, थोडीशी कामं मला पण करू दे आणि मग मला मदत कर. सो जे मला त्यांनी सांगितलं ते मी करतोय. असं मी काय बोलतेच नाही. एक ओव्हन मागवलेलं आहे. ओव्हन एअर फ्रायर मागवलेलं आहे. सो एअर फ्रायर वरती एक्सपेरिमेंट चालू आहे. नवीन वर्षाने सगळे काही लोक दारू सोडतात नवीन वर्षाचं, तर कोण जिम चालू करतं, कोण मी बायको सोडणार आहे. हे तो लेटेस्ट न्यूज पण मी धुतलाय बरोबर. धुतलं धुवायचंय हे माझी चुकी आहे काय ह्याच्यात? तिट्याला चरबी. हा चरबी तुला आणि चिट्टाला चरबी, ह्याच्यात माझी काय चुकी आहे? आला लसूणच्या पेस्ट मध्ये दही टाकून केलं तर कसं होईल? काहीतरी युनिक भाई. दिमाग आपल्याला कोण देतो काय माहिती एवढा दिमाग. म्हणजे मी काही कामं केलेली माझ्या हातातून घेणार आणि मग मलाच बोलणार की हा व्यक्ती मला मदत करत नाही. पण मी काहीच नाही बोलते असं तू मदत नाही करत. नशिबाने भेटतो असा नवरा. तेच बोलणार होती. लक्की आहे मी कुठे ना कुठे. बॉबी माझ्यापेक्षा जास्त लक्की आहे सगळ्यांना. Oh my God! I like it. बायको पाहिजे तर अशी सगळ्या गोष्टी अशा हातात द्यायच्या, फक्त टाकायचं असं आणि म्हणजे क्रेडिट आणि क्रेडिट
मला साईडला करून टाइमपास चालू आहे. मला साईडला गेलंय, मला बोलतोय मी बनवतो आणि हे सगळं माझ्याकडून करून घेतोय. तुम्हाला आवाज हे काय करू सांग टाक माझ्या तोंडात टाक मीठ. टाक तोंडात टाक माझ्या मीठ. बरोबर काय करू सांगतोय. सॉरी मी राजीनामा देतो. व्हिडिओ काढून घेते म्हणजे कसं राजीनामा म्हणजे आता मिक्स करायचा टाइम आला म्हणून राजीनामा देतोय. मी थकलोय गाईस. नाही चालत. बापरे लय दमलो बाई. अंडा नको. अरे हा बघ ब्रेडला अंड आहे ना. तो ठीक आहे. मॅरिनेट वगैरे करून तर झालेलं आहे. कोमल मॅरिनेट चिकनचं काय झालं. तर मला नको. याने ना एवढे पॉपकॉर्न खाल्ले ना, एवढे पॉपकॉर्न की हा डायरेक्टली बनतोय की आता नको बनवू. आणि आम्हाला खूप लेट झाला ऍक्च्युअली. आम्ही गेलेलो मूवीला आणि मला वाटतं ना आता परत टी शर्ट कुठे घालू. असं थंडीमध्ये पण आपल्याला ओढा राहावं लागतं. सो मी हेच बोलेल की उद्या आपण चिकन खाणार आहे. तर मिनी ब्लॉग बघा. ब्लॉग जो आहे तो आता आपण एंड करूया. बाय. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. आणि आय होप आमचा कपलचा ब्लॉग आणि कपलनी काय काय मस्ती मजा केली तुम्हाला आवडलं असेल. हे काय करतेस. हे करते स्किन केअर. बाय. मेकअप रिमूव्ह. बाय गाईज. लव्ह यू.